पंढरपूरला जातो आणि गोल रिंगण करून बसतो, तसं इथे प्रेक्षक राजा मात्र गोल रिंगण करून या स्पर्धेची आनंद घेते। तर येणार 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज। चोवीस चेंडू आणि 36 धाबांची गरज। पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या 4 षटकामध्ये नाबंडे संघाने, तर 35 धाबा। तर येणार 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज ती अंजरून संघाला। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, ती अजिंक्य आणि सुनील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानात पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला षटक घेऊन येतोय तो नाबंडे संघाकडून साहिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारने। 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज। तर बघूया कोण बाजी मारणार। रोमांच, तरार, संघर्ष, तुंबल युद्ध, अभेद्य भेडी, विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरविणार आखाडा अर्थात दोस्ती चषक 2024 चे हे दुसरं पर्व। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। स्ट्रायकर यांना फलंदाज अजिंक्य आणि नॉन स्ट्रायकर होती फलंदाज उभा आहे अजिंक्य आणि सुमित अशी जोड गोळी मात्र मैदानामध्ये दाखल। तर पहिला षटक घेऊन येत आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाबंड संघाकडून नरेश संघाच्या वतीने पहिला षटक मार्गस्थ प्रस्थान मार्गक्रमण रवाना दाखल। पहिला चेंडू पहिला खुराक तयार। गोलंदाज नरेश तर या ठिकाणी कर्जत खालापूर युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य श्री नागेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय। त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत। गोलंदाज तयार नरेश। पहिला चेंडू सन्मान दिला चेंडूला, परंतु चेंडू क्रीजवरतीच राहिला आणि या चेंडूवरती एकेरी धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे आणि एकेरी धावेने मात्र श्री गणेशा होतोय तो अंजरून संघाचा। 36 धाबांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय। सन्मान्य श्री खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय। यावेळेस मात्र जबरदस्त फटका सजवला आणि चेंडू जाईल अगदी अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकच धाव। या एका धावेच्या बरोबरीनं या एका धावेच्या साह्याने अंजरून संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 2 या धावेवरती आहे। सन्मान्य श्री खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील आणि त्यांचे सहकारी यांचं या ठिकाणी ताफा समालोचन कक्षामध्ये येते। जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सजवला गेला आणि या चेंडूवरती एकच धाव मिळते। या एकेरी धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 3 या आकड्यावरती आहे। बिनबाद 3 अशी स्थिती निर्माण झाली। एक संत आणि शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं ते अंजरून विरोधात नाबंडे या 2 संघांमध्ये। यावेळेस जबरदस्त फटका चेंडू आवत आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला जज केलं आणि तिच्या त्या चपलाईने आणि आरडाच्या गतीने इथं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावाच्या बरोबरीने अंजरून संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे। आमचे गुणलेखक हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या बिनबाद 5 धावा। तर या ठिकाणी खालापूर तालुका युवा मोर्चा धडाडीचे कार्यकर्ते युवा नेतृत्व सन्मान्य श्री नागेश पाटील ओराले ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि रिव्हर्स शिपचा वापर केला, दुधारी तलवारीचा वापर केला आणि चेंडू जसा सुईमध्ये धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। हा येतोय दर्जेदार चौकार। या 4 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापर्यंत 9 या धावेवरती आहे।
9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। सन्मान्य श्रीया कलापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील आणि ग्रुप ग्रामपंचायत वराले विद्यमान सदस्य नागेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी त्यांचं या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते आणि निर्धाव चेंडूला आणि पहिलं षटक संपण्याचा इशारा आला। पंचांकडे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या आंध्र संघाच्या अद्यापपर्यंत बिनबाद 9 धावा। तर दुसरं षटक कोणाच्या वाटेल येतं तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर एक सुमधुर संगीत, वाजव तुझे गाणे। पहिला चेंडूला मात्र उडवलं, इथे मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक आहे, चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या। त्या 2 धाव्याच्या बरोबरीनं 2 धाव्याच्या साह्यानं आंध्र संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 11 धावा। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला, बिनबाद 11 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती आंध्र संघाची। यावेळेस जबरदस्त फटका सरळ फेकून दिलाय रायगडाची भव्यता दाखविताना जबरदस्त फटका आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी भारतीय ती 17 या अंकावरती आहे। 17 धावा धावपलकावरती लागला गेल्यात। जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। यावेळेस जबरदस्त फटका आणि यावेळेस सुद्धा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आहे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। लगातार 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 23 या धाब्यावरती। पारी जातकाची फुले वेचावीचा तसा धावा वेचते तो फलंदाज अजिंक्य। लगातार 2 षटकार खेचलेत, धावपलक धावा 23 धावा। अजूनही 13 धावांची गरज मात्र येणार उर्वरित चेंडूंमध्ये। यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतो। तत्पूर्वी या चेंडूवरती एका धाव मिळाली, एका धावेने संघाची धावसंख्या 24 या अंकावरती 36 धावाचा पाठलाग करत जशाच तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं त्या अंजुरुड या संघाकडून। अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये नांगर धरून उभी आहे अजिंक्य आणि सुमित। यावेळेस मात्र चेंडू आवत आहे, जेल होईल का? आणि इथे मात्र जबरदस्त झेल टिपली गेली आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो आंध्र संघाला। फलंदाज बाद होतोय तो सुमित ला मात्र परतावा लागले ठोक डीजे।
आणि नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो फलंदाज संतोष मात्र स्ट्रायकर एंडला संतोष जोरकर एक मजबूत बांध्याचा फलंदाज संतोष जोरकर स्ट्रायकर एंडला यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे आणि पुला कालून पाणी गेलं आणि इथे मात्र या चेंडूवरती येणारा 2 धावा या 2 धावाच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती आणि या पंचाचं दुसरं षटक संपण्याचा इशारा आलाय निर्वाल आलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 26 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती अंदरून संघाची तर तिसरं षटक कोणाच्या वाट्याला येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे ती म्हणजे अंदरून संघाला अंजरून विरोधात नाबंडे असा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या 2 संघांमध्ये तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे गोलंदाज सुरेश यावेळेस मात्र चेंडू फेकला गेला परंतु आकूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे फलंदाज मात्र चेंडूला समजू शकला नाही आणि आशालभूत अशा नजरेने चेंडूकडे पाहत राहिला चेंडूच्या प्रेमात पडला आणि सरळ चेंडू जातोय तो निर्धाव तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धावांची गरज 11 चेंडू आणि 10 धावांची गरज यावेळेस मात्र सुरेख फटकाई सरळ फेकून दिला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आहे तो आसमानी सुलतानिया षटकार जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज धावफलकावरती धाबा आल्या तर 32 धाबा मैदानात चेंडू पाठवायचे आणि या 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज विधी लिखित ब्रह्म लिखित काल्या दगडावरची पांढरी रेख जवळ बाजार उठविलाय तो नावडे संघाचा 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज गोलंदाज सुरेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती येणार एकही धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या त्या 2 धावेने अंजुरून संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 34 धावा अजून जिंकण्यासाठी 2 धावांची गरज जवळ सामना आज जिंकलाय तो अंजुरून संघानं आणि या वेळेस मात्र काय घडतंय सरळ चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि हा सामना जिंकलाय तो अंजुरून संघानं आणि नामंडे संघानं चांगला खेळ केला त्यांचं सुद्धा खूप आभार आणि यानंतरचा होणारा पुढील सामना दोन्ही विनर सामने असतील आणि या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा टॉस केला जाईल मी सन्माननीय आमचे पाहुणे खालापूरचे भारतीय जनता पार्टी खालापूर युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्री नागेजी पाटील तथा ग्रुप ग्रामपंचायत होराले विद्यमान सदस्य नागेजी पाटील साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल तर या मॅचचा हिरो ठरतो मॅन ऑफ द प्लेयर अजिंक्य याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते 10